राम राम जय जय राम 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 रघुराम राम जय जय राम रघुराम राम जय जय राम कौसल्यासुत वर्धन राम कौसल्यासुत वर्धन राम श्रीमद्दशरथ नन्दन राम श्रीमद्दशरथनन्दन राम कौसल्यासुत वर्धन राम कौसल्यासुत वर्धन राम श्रीमद्दशरथ नन्दन राम श्रीमद्दशरथनन्दन राम 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 जय जय राम 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 जय जय राम रघुराम राम जय जय राम रघुराम राम जय जय राम जानकी जीवन श्री रघुरामा जानकी जीवन श्री रघुरामा मारुति सेवित तारक रामा मारुति सेवित तारक रामा जानकी जीवन श्री रघुरामा जानकी जीवन श्री रघुरामा मारुति सेवित तारक रामा मारुति सेवित तारक रामा राम राम जय जय राम 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 जय जय राम रघुराम राम जय जय राम रघुराम राम जय जय राम 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 जय जय राम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति 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 समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। गीता पंचामृत। ॐ श्री परमात्मने नमः। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः। हरिः ओम। श्लोक क्रमांक 23 पासून म्हणूया आपण। अध्याय 18 श्लोक क्रमांक 23। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच नियतं सङ्गरहितं रागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् अनुबन्धं क्षयं हिंसाम् अनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते मुक्तसङ्गोऽहं वादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकारः
कर्ता सात्विक उच्यते. साधकाची लक्षणे बघत असताना ही भगवंतांनी जे हे कर्माचं रहस्य सांगितलेलं आहे. सुरुवातीला तर अर्जुनांनी जो प्रश्न विचारलेला आहे की त्याग आणि संन्यास याचा फरक काय आहे, त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की कर्मफल त्याग म्हणजे त्याग आहे, कर्मफलाचा त्याग करणं म्हणजे त्याग आहे. आणि संन्यास जो आहे म्हणजे काम्यानाम कर्मणाम नाश, काम्य कर्माचा त्याग म्हणजे कर्माचा त्याग आहे. इथे आहे फळाचा त्याग आणि एकीकडे कर्माचा. पण कुठल्या कर्माचा त्याग? काम्य कर्माचा त्याग आहे. मग आता जेव्हा हे कर्माची प्रेरणा जे ज्ञान ज्ञेय ज्ञाता आणि त्याचं जे कर्मसंग्रह जे आहे ज्याच्यामुळे हे कर्म घडतं तो कर्ता, कर्म आणि करण हे जे आहे त्यातला जो कर्ता आहे त्या सात्विक कर्त्याचा जर विचार आपण केला तर ह्याचा सगळ्याचा संबंध तिथे येतो. सात्विक कर्त्याची काय लक्षणं आहेत? तो कसा आहे? मुक्त संगापासून मुक्त आहे, असंग आहे, तो अनासक्त आहे. नंतर अनहमवादी आहे, म्हणजे अहमवादी नाही आहे, अहंकार तिथं नाही आहे. आणि धृती आणि उत्साहाने समन्वित आहे, धृती उत्साहाने युक्त असा आहे तो, त्याच्याकडे धृती आहे. आणि शेवटचा जो आहे की सिद्धी आणि असिद्धी या दोन्हीमध्ये कसा आहे? निर्विकार आहे तो, म्हणजेच फळाची अपेक्षा तिथं नाही आहे. त्याला काय म्हटलं? सात्विक कर्ता. तर हे सगळं जे आहे ना हे काय आहे तर संन्यास वृत्तीची सगळी लक्षणं आहेत. संन्यास वृत्ती की काम्य कर्माचा त्याग करायचं म्हणजे काय करायचं आहे? कर्म तर करायचं आहे पण काम्य कर्म नाही करायचं आहे. जेव्हा इथे सिद्धी आणि असिद्धी याच्याविषयी निर्विकार राहतो म्हणजेच काय की यश अपयश किंवा सुख दुःख जे काही आहे त्याच्याविषयी त्याचं मन काही अस्थिर होत नाही, चंचल राहत नाही, वर खाली त्याचं मन होत नाही, कारण त्याला अपेक्षाच नाही आहे फळाची. मग जेव्हा आपण विचार केला की जेव्हा फळाची अपेक्षा नाही आहे तर आपोआपच काम्यकर्माचा त्यागच होतो. मुळे ज्या कर्मापासून मला फळप्राप्ती होणार आहे ते कर्मच मुळे होणार नाही तिथे, कारण कर्माची अपेक्षाच नाही आहे, मला फळाची अपेक्षाच नाही आहे. मग इथे जेव्हा उपयोगी कर्म जे केलं जातं ते ह्याच्यातच मोडतं ना. आता म्हणजे तुम्ही लोक जे आता सगळी प्रवचन करता वगैरे ते ह्यातच मोडणार ना. अगदी बरोबर. कामना काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, केवळ आपण ज्ञान देणं. कुठलं कर्म ते सात्विक आहे का राजसिक आहे हे नाही आहे, त्याच्या मागचा भाव काय आहे तो महत्वाचा आहे. तर म्हणून तर तिथे की मुक्त संग मोठं भांडणं किंवा ते करणं म्हणजे काही असतातच ना. काही जण जे आहेत म्हणजे आपल्या ह्याच्यातले नाही, बाहेरचे जे कोणी आहेत मोठे मोठे साधू संन्यासी ते मग बनतात, आश्रम बनतात, तिकडे त्यांचं कार्य सुरू असतं. मग त्याला आता काम्यकर्म आपण म्हणू नाही ना शकत. म्हणून तर ना अमुक एक कर्म किंवा अमुक एक व्यक्ती म्हणजे ती आहे. पण मग जेव्हा त्याचा वेगळ्या तऱ्हेने उपयोग होतो तेव्हा ते नकळत. म्हणूनच आपण इथे साधकांची लक्षणं म्हणतोय की ते करत असताना कधी अहंकार वाढेल, कधी कामना येईल ते सांगता येत नाही. नकळत सात्विक कर्म करता करता राजसिक कर्मामध्ये जाऊ शकतो याच्यामध्ये. म्हणून तर की अगदी जरूरच नाही आहे की फक्त साधू संन्यासी जे आहेत तेच सात्विक आहेत. ते कित्येक अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असतो पण तो सात्विक करता असू शकतो ना. आमच्या इथे एक वडापाव विकणारा माणूस होता. अगदी म्हणजे खोपटं होतं ते, कसलं चिखल वगैरे असं त्यांनी बांधलेलं. आणि ते कंपनीच्या बाहेर तिथे पूर्ण ओसाड अशी जागा होती, कोणी काही आजूबाजूला काही नव्हतं, तो एकटा तिथं होता त्याचं. त्यामुळे त्याला भरपूर डिमांड होतं आणि त्याच्या हाताला एवढी चव होती त्याच्यात ते वडापाव म्हणजे काय अगदी अमृतच होतं.
10 वर्ष मी खाल्ला नाही, पण एकदा त्यांनी दाखव, एकदा तरी खाऊन बघा. म्हणजे खाल्ल्यावर असं वाटलं अरे बापरे, आपण हे काय केलं, एवढं छान होता तो. पण तर दुकान कधी बंद करायचं? सकाळी 8ला दुकान बंद, 8 की 9 वाजता. सकाळी 9ला दुकान बंद आणि 9ला सगळे ऑफिसवाले यायचे, पण 9ला तो बंद करायचा दुकान. म्हणजे जे त्या 9 वाजेपर्यंत, सकाळी 9पर्यंत जेवढं काही गिऱ्हाईक येईल तेवढ्यांना. आणि एवढं डिमांड असायचं, एवढे अरे म्हणे तू दिवसभर का नाही राहत? म्हणलं नाही, माझं तेवढंच काम आहे, मी जाणार. आणि पुन्हा वारीला जायचं, 15-15 दिवस जायचं. म्हणजे अजिबात त्या धंद्यामध्ये तो अडकलेलाच नव्हता अजिबात. फक्त तेवढंच इतकं त्याला प्रलोभनं होती तिथे की लोक काय 5 स्टार हॉटेल त्याचं उभं राहिलं असतं, पण ते नाही. 9 म्हणजे 9पर्यंत अजिबात नाही, त्याच्यात अडकलेलाच नव्हता तो अजिबात. म्हटलं हे महान आहे म्हटलं. टिळा लावलेला वारकरी होता तो, फक्त 9 वाजेपर्यंत बस. म्हणून तर की फक्त ही जी आंतरिक सगळी जी लक्षणं आहेत तेच महत्त्वाचं आहे. बाहेरून आपल्याला जे दिसतं, अर्थात आता आश्रमाचं कार्य म्हणा किंवा राष्ट्राचं कार्य आहे, काही समाजाची सेवा आहे, तर इथे हे सगळं सात्विकच आहे तिथे. पण त्या सात्विकतेमध्ये कधी राजसिकता येईल ते सांगता येत नाही. तो मुक्त संग, त्याला कशाशीही संग नाही, तो अनासक्त असा आहे. जे ज्ञानेश्वर महाराज त्याला उदाहरण देतात, म्हणे मलईगिरी पर्वतावर चंदनाची झाडं लागतात, सरळ सरळ वाढतच असतात ती, त्याला काही फळ वगैरे काही येत नाही. मग फळ येत नाही म्हणून ते निरुपयोगी आहे का? अत्यंत उपयोगी आहे. किंवा आपल्या रोजच्या माहितीतलं, आपल्या माहितीतलं म्हणजे नागवेलीचं जी पानं असतात, विड्याची पानं, त्या विड्याचं पानं नुसता वेल वाढत जातो, त्याला काही फळं वगैरे येत नाहीत, पण तो निरुपयोगी नाही, त्याच्या पानाचाच उपयोग होतो. मग असंच आहे की हा जो मुक्त संघ आहे तो कुठली कर्म करत असतो, मला हे हवं आहे, माझं हे कर्म आहे, याच्यामध्ये नाही, नियत कर्म तो करत असतो. आणि आपण बघितलं की नियतकर्म जे आहे त्या नियतकर्माचं म्हणजे आपलं जे नियतकर्मामध्ये कुठली 2 नित्य आणि नैमित्तिक कर्म जी येतात, त्या नित्य आणि नैमित्तिक कर्माचं फळ सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला काही फळ मिळत नाही, पण ते केलं नाही तर प्रत्यवाय येत असतो. पण फळ मिळालं नाही म्हणून ती निरुपयोगी नाही आहेत असं नाही आहे. उलट त्यांचं जास्त मूल्य आहे तिथे. चंदन म्हणा किंवा ही वेड्याची पानं वगैरे शुभ कार्यासाठी किंवा त्याला फार महत्त्व दिलं जातं. तसा हा जो आहे की फळाची अपेक्षा नाही आहे. आणि फळाने खरं म्हणजे त्या फळानेच तर फळ वाढत असतं. फळच नाही आलं तर पुढचं झाड कसं येणार आहे ना. पण मग इथे हे कर्म असं आहे की जसं 15व्या अध्यायामध्ये जे ह्या संसार वृक्षाचं वर्णन जे केलेलं आहे ना, ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधःशोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा. एक तर वरती मूळ असलेलं आणि खाली झाले, पण नंतर त्या शाखा अजून वाढत जातात, वर खाली सगळीकडे त्याच्या ती मुळं वाढत जातात. ती कशाची मुळं आहेत? आपल्या कर्माची मुळं आहेत. ते कर्म जर ह्या फळा आलंच नाही तर हा वृक्ष वाढणारच कसा? तो जीवनाचा हा वृक्ष थांबतो तिथेच. थांबतो म्हणजे जीवन थांबतं असं नाही, तर आम्ही ह्या अनंतामध्ये विलीन होऊ शकतो. एक जे एकमेव अद्वितीय आहे ते आम्ही होऊ शकतो, असा तो मुक्त संघ आहे. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती नाही आहे. आसक्तीने करत नाही, तर भगवंताच्या प्रेमाने आपल्याला हे नेमून दिलेलं कर्म आहे असं तो करत असतो. आणि अहंकार तिथं नाही आहे असं जेव्हा म्हटलं तेव्हा अहंकारामध्ये काय असतं, मी हे कर्म करेन आणि मग त्याच्या मागे सगळा जो मला काही हवं आहे हे सगळं येत असतं. रागद्वेष असतात तिथे. इथे मुळे अहंकार पण नाही आहे.
जसा वर्षा ऋतूमध्ये ढग सगळे एकत्र येतात, ते मेघ एक एक दाटून येतात आणि पाऊस पाडतात. एवढा पाऊस पडतात, पण मग ते म्हणतात का असं की आम्ही दिला पाऊस, आम्ही पाडला पाऊस? तर तिथे फक्त बस ते पाऊस पडण्याचं काम होतं तिथे. मी केलं हे तिथे कुठेच नाही आहे. तसा अहंकार नेहमी हेच होतं की जसं 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी हेच सांगितलं की हा सगळा जो योग आहे मी विवस्वानाला सांगितला, सूर्याला सांगितला. आणि तर खरोखर या निसर्गामध्ये बघितलं ना तर हा जो कर्मयोग किंवा अशी सात्विक कर्तेपण जे आहे ते सगळं निसर्गामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून माऊली तर त्या निसर्गातल्याच याचं एक उदाहरण आपल्याला देतात आणि आपल्याला ते बरोबर समजतं म्हणजे काय नक्की अहंकार रहित म्हणजे कसं करायचं आहे कर्म. हे ते तिथं मी केलं हा भाव मुळी नसतोच अजिबात. सगळं फार मोठं कर्म होत असतं पण तिथं मी केलं असं काही राहत नाही. जर कधी कधी बरेचदा असंच होतं ना की मोठे मोठे ह्या आश्रम वगैरे बांधतात पण जास्तीत जास्त काय ॲडव्हर्टिजमेंट, आम्ही एवढं कार्य करतो, हे केलं ते केलं आणि त्याचा गवगवा खूप असतो. पण इथे कुठलाच काही हे नाही आहे, अहंकार तिथं काहीच नाही आहे. आणि मग मला कुठलाही पुरस्कार मिळणार नाही आहे, मीपणा नाही आहे, माझं नाव कुठे येणार नाही आहे. आणि मला हवं आहे ते कर्म नाही, नियत कर्म गुरूंनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलं जे कर्म आहे त्याप्रमाणे जर कर्म करायचं आहे तर उत्साह किती राहील बरं. पण इथे काय आहे त्याच्याकडे धृती आणि उत्साह दोन्ही सुद्धा आहे. धृती म्हणजे आपण धैर्य बघितलं पण हे धैर्य जे आहे ते धैर्य दोन्ही प्रकारे आहे. म्हणजे जसं गाडी चालवताना ॲक्सिलेटर किती वाढवायचा, त्याच्या जास्तीत जास्त वाढवण्याची क्षमता पण त्याच्याकडे तेवढं धाडस पाहिजे. 100च्या स्पीडनी काय चालवेन गाडी, 200च्या स्पीडनी मी चालवेन, पण तितकंच त्याला ब्रेकवर पण त्याचा ताबा पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा थांबवता पण आली पाहिजे गाडी, तर तो वाढवू शकतो. दोन्ही पण करता येणं म्हणजे धृती आहे. वाढवण्याची ताकद जी आहे ती पण आहे आणि कमी करण्याची, थांबवण्याची, जेव्हा पाहिजे तेव्हा थांबवायचं हे जे आहे ही धृती आहे. जसा उत्साह काय दिसतो बस करत जायचंय, भराभर खूप जास्त उत्साहाने करायचंय. मग ही जी ह्या इंद्रिय आपली आणि आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला त्या फळाकडे जे आकर्षित होऊन ते धावत आहेत तिकडे, तिथून त्याला निर्बंध घालायचा आहे, बेडी घालायची, बंधनात घालायचं आहे. पण हे बंधन म्हणजे कुठलं आहे? शास्त्राचे नियम, की शास्त्र काय सांगतंय शास्त्राप्रमाणे त्यांना वागवायचं आहे, त्याला न्यायचं आहे, हे म्हणजे धृती आहे. ही जी शक्ती आहे आपल्या अंतरामध्ये, जे चिकाटीने कर्म करायची शक्ती जी, ती म्हणजे धृती आहे. केव्हा इंद्रियांना कुठल्या दिशेला वळवायचं, किती पळवायचं की थांबवायचं, हे याचा संपूर्ण रिमोट कंट्रोल असणं म्हणजे ती धृती आहे. पुढे एक सांगणार आहेत भगवान, सेपरेट ती सांगितली आहे सगळी. आता हे जी संग नसणंच अगदी ते सात्विक सांगितलेलं आहे. ही प्रकृती जी आहे ती 3 गुणांची प्रकृती आहे. आपला हा देह जो आहे तो 3 गुणांचा आहे आणि आपल्याला ह्या गुणांच्या पलीकडे जे आहे आत्मतत्व जे आहे तिथं पोचायचं आहे, ते आपलं ध्येय आहे. मग ते कसं प्रकृतीच्या 3 गुणांना पार कसं करता येईल त्याच्यासाठी मग ही अशी साधना आहे की तमोगुणातून रजोगुणामध्ये, रजोगुणामधून सत्वगुणामध्ये यायचं आहे आणि सत्वाकडून शुद्ध सत्वाकडे. परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते शुद्ध सत्व आहे. निस्त्रैगुण्यो भव, शुद्ध सत्वो भव, जसं अर्जुनाला सांगितलं भगवंतानी. हे 3 गुणांच्या पलीकडे जातो म्हणजे तिथं जे राहतं ते शुद्ध सत्व आहे, असा तो हे आहे. आणि मग जसं की 14व्या अध्यायामध्ये प्रकृतीचे गुण हे सांगितले, पण त्या गुणांप्रमाणे आमची बुद्धी, आमच्या भावना हे त्यांनी ते रंगवलेलं असतं. जसा त्याचं प्राधान्य आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं
ज्ञान आणि आपलं कर्म असतं आणि त्याच्याप्रमाणे हा कर्ता जो आहे तो जीव सात्विक राजसिक तामसिक बनत असतो. मग जर हे जे प्रकृतीचे रंग आहेत ते ज्याप्रमाणे जसे आहेत तशी आपली ही व्यक्तिमत्व आपलं असतं, पण त्याच्या आपल्याला त्या प्रकृतीच्या गुणांना आपल्याला काय करायचं, जिंकायचं आहे, त्याच्या पलीकडे जायचं आहे. मग काय करावं लागेल ते सगळं, हे त्या प्रकारचं हे कर्म करायचं आहे, हे सगळं रहस्य भगवंत सांगत आहेत. कर्म सोडून तर काही होणार नाही आहे, त्याने आम्ही आणखीन जरा झोपून जाऊ, नाही तर आळस येणार आहे. तिथे पलायनवाद तो नाही आहे सांगितलेला. जेव्हा अर्जुन जो या 18व्या अध्यायामध्ये काय म्हटला, करिष्ये वचनम तव, युद्धाला तयार झाला, युद्ध झालं आणि जिंकलेले आहेत ते. परिस्थिती काही बदलली नाही, जसं आहे तसंच आहे. रणांगण होतं, कौरव कौरव होते, पांडव पांडवच होते, काही फरक नाही पडला, फक्त त्याचं मन बदललेलं आहे. भगवंतानी असा काही डोस पाजला, 18 औषधं ही सगळी दिलेली आहेत एवढी, आणि त्याला त्याचं कर्तव्य करायला भाग पडलाय म्हणण्यापेक्षा तयार केलंय, त्याची मनस्थिती झालेली आहे की तो मुक्त संघ झाला. नाही मी हे करणार नाही, काय होईल वगैरे ना, हे सगळं त्याच्यामध्ये आलं ना. सुरुवातीला काय होतं, तू रे मग ती स्त्री काय दूषित होतील आणि कुलक्षय होईल आणि मग पितर पण नरकवास होईल सगळ्यांचा, आणि काय 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 त्याचा फळाची पण तो हे करत होता, विचार करत होता, आणि मी ह्यांना मारणार आणि मी मरेन, आणि ते त्या सगळं तो अहंकार होता, आसक्ती होती, आणि काय होईल त्या फळाच्या विषयी पण तो निर्विकार नव्हता. आणि हे सगळं असल्यामुळे काय झालं होतं, तो त्याच्या स्वतःच्या कर्तव्यापासून च्युत झाला होता. जेव्हा हे सगळं समजलं, त्या सात्विक करता जो बनला, आणि मग त्याला त्या युद्धाविषयी असं काही राहिलं नाही आहे, युद्धच केलेलं आहे त्याने. जसं काल आपण भरताचं बघितलं होतं, अर्जुनाची पण ती स्थिती आहे. असा हा सात्विक करता जो पूर्ण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे, अनासक्त असा तो आहे. आता कर्माचं आपण अनासक्त म्हणलं आणि मग सात्विक करता, तर मग सात्विक करता म्हणजे मग राजसिक कर्म पण करायचं का, तामसिक कर्म जर त्यांनी केलं तर. खरं तर तेच तर आहे ना, की जो सात्विक करता आहे तो जेव्हा नियत कर्म करतो तेव्हा तो काम्य कर्म करणारच नाही. जी काही काम्य कर्म आहे ती करणार नाही, आणि ती काम्य कर्म जी आहेत तीच राजसिक किंवा तामसिकमध्ये मोडतात. मग जेव्हा आम्ही सात्विक करता होतो तेव्हा आपोआपच राजसिक आणि तामसिक कर्म ही सुटतच असतात. जेव्हा म्हणजे जो पहिली पायरी जी आहे ती फलत्यागाची, फलत्याग केलं की आपोआपच आम्ही या पुढे ती चित्तशुद्धी अशी होते की काम्यकर्माकडे जाणारच नाही आपण, काम्यकर्म होणारच नाही. आणि काम्यकर्म कोणती आहेत, रजोगुणी कर्म आहेत ती. कामेप्सू म्हटलंय त्याला, कामनेच्या इच्छेने केलेली जी कर्म आहेत ती काम्य कर्म आहेत. माझं तिथे सिद्धी पण नको आहे, असिद्धी पण नको आहे, काही मिळालं नाही मिळालं किंवा काम करता करता थांबलं, बंद पडलं काम, तरी सुद्धा त्याला त्याचं काही वैषम्य वाटत नाही. असा काय होत नाही, झालं ठीक आहे, चला पुढे चाललो आम्ही. ते जे आहे ते जर झालं तर मग म्हणजे त्याच काय की राजसिक कर्म तिथे राहणारच नाही आहे. असा जो करता जो आहे तो सात्विक करता आहे. सिद्धी आणि असिद्धी, जी सुख किंवा दुःख किंवा त्या कर्माचं फळ मला काय मिळेल हा भावच तिथे नसतो. म्हणजे तो कर्मामध्येच इतका व्यग्र असतो किंवा त्या कर्मामध्ये ध्येयाने इतका तो पूर्णपणे त्याचं भान तिथे असतं की त्याला मला फळ काय मिळेल हे त्याला वाटतच नसतं. ध्येय तिथं आहे पण तरीसुद्धा ध्येयाच्या ओढीने कर्म करत असला तरीसुद्धा त्याची चिंता त्याला नसते. मी माझ्या परीने जे चांगलं केलेलं आहे हाच फक्त भाव असतो. जेव्हा
राष्ट्रासाठी कित्येक जण लढले आणि काय जेलमध्ये गेले, कोणी आपलं जीवन त्याच्या प्राणत्याग ते केला त्यांनी. पण मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती जण बरं त्या खुर्चीसाठी गेले, अरे आम्ही लढलाय आम्हाला मिळाली पाहिजे. असे खरे जे क्रांतिकारक होते, खरे योद्धे जे होते ते कुठेही त्या ह्याच्यासाठी गेलेच नाहीत. मुळे असे ते आहेत सिद्ध निर्विकार असे ते करता सात्विक करताय. आणि तोच सात्विक करताय म्हणजे याचा अर्थ असा आहे का की त्याला फळ मिळतच नाही. दिसतं वरून असं की त्याला कुठली प्रसिद्धी मिळत नाही किंवा तो त्या प्रसिद्धीच्या मागे लागले नाही, कधी कधी धनही मिळत नाही, त्याला खायला पण नसतं, पण तरीसुद्धा तो आनंदात असतो. कारण त्याला जे मिळत असतं ते आंतरिक सुख आहे. ते सुखसुद्धा सात्विक असतं. ते त्या कर्मामुळे, त्या बाहेरच्या वस्तूंमुळे ते मिळालेलं नसतं. आणि मुक्त संघामध्ये हा पण एक आहे की कुठली तरी बाहेरची वस्तू, एखादी व्यक्ती, ती त्याच्या मागे तो धावत नसतो. ते प्राप्त करण्यासाठी हे मला कर्म करायचं आहे हे त्याच्यामध्ये नसतं. हे सगळे एकत्र एक दुसऱ्यामध्ये गुंतलेलं आहे सामान्यपणे. जर म्हणूनच की साधक व्हायचं असेल तर साधकासाठी काय आहे, तो सात्विक करता व्हायला पाहिजे. त्या भागवतामध्ये फळवालीची एक गोष्ट येते. छोटा बालकृष्ण आहे, अगदी अजून नुकताच चालायला लागला होता, एवढेसे पिवलेसे हात त्याचे, आणि ती फळवाली येते, फळं विकते. आता ती फळ विकल्यावर मला त्याच्या बदल्यात काहीतरी दे म्हणतं. एवढंसं त्याचे ओंजळभर ते तांदूळ घेऊन येतात, काही धान्य, बालकृष्ण कन्हैया, आणि ते आणताच मुळी सगळे रस्त्यांनी ते पडून जातात आणि 4 दाणे जेमतेम त्या टोपलीमध्ये पडतात. आता ती काय ना, ती विचार असा करते की एकतर म्हणजे भगवान असे ते बोलतात ना, ते तिला मैया म्हणून हाक मारतात. ती तर भगवंताची दासीच आहे, ती फार ते अत्यंतिक प्रेम आहे भगवंताबद्दल. आणि फळं ती विकत असली तरी तिच्या मनामध्ये फळाची अपेक्षा नाही आहे. ते म्हटले की म्हटली माझी आई तर म्हटले मला एवढी छान फळं देते, ती कधी मागत नाही काही म्हटली. मग ते म्हणे हो घे तू म्हटले घे, पण तिच्या मनात तरी थोडं असतं, पण मला काहीतरी दिलीस. ते 4 दाणे मिळाले, हो ठीक आहे बास झाले, तेवढेच मिळाले मला. म्हणजे ती काही त्याच्यापासून काही घेत नाही अजिबात. पण मग ती टोपली सगळी मोत्यांनी भरून जाते, सगळं दारिद्र्य तिचं संपतं, सगळं काही होत नाही ना. हे आहे की भगवंत देणारा आहे आणि भगवंताच्या प्रेमासाठी जेव्हा केलं जातं तेव्हा आपोआप सगळं मिळतच असतं. कारण कर्माचं फळ हे मिळणारच आहे. जर आम्ही ती अपेक्षा करत बसलो, आणि कर्म हे जड आहे, आपण तर सगळी चर्चा केली ना, कर्म काही देत नसतं आपल्याला. कर्मफल दाता हा वेगळा आहे कोणी, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम. ही जेव्हा आपल्याला दृढ जी धारणा झाली तर मग काय बरं, अशी ना ती धृती ही आहे की तो देणारा तो आहे, करणारा तो आहे. दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, पण त्याच्यासाठी आपण त्याचं कार्य आपण करायचं आहे, असा तो आहे. अशी साधना झाली पाहिजे. पण मग ही साधना आपल्याला करण्यासाठी मग राजस कर्म किंवा राजसिक करता कोण हे सुद्धा जर कळलं तर मग तो राजसिक भाव जाण्यासाठी तरी आपल्याला हे बघितलं पाहिजे. मग कोण आहे हा राजसिक करता? रागी कर्मफल प्रेप्सु, लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्षशोकान्वितः कर्ता, राजसः परिकीर्तितः, रागी कर्मफल प्रेप्सु.
लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. राजस कर्त्याचं वर्णन करतात. कसा आहे हा राजस कर्ता? रागी आहे, म्हणजे आसक्त आहे, विकारी आहे, सगळ्यामध्ये विषयामध्ये आसक्त असा असलेला आहे. कर्मफल प्रेप्सू. प्रेप्सू म्हणजे इच्छुक. कशाचा इच्छुक आहे? कर्मफलाची इच्छा असलेला आहे, कर्मफला आकांक्षी आहे. लुब्ध आहे. लुब्ध म्हणजे आकर्षित होतो, काही दिसलं की हे हवं आहे मला. लोभी. लुब्ध आहे, लोभी आहे. आणि हिंसात्मक. अरे बापरे, राजसमध्ये हिंसक आहे तो फार. चिडणं, रागावणं, ओरडणं, ते कानाखाली देणारा असा हिंसक, हिंसात्मक आहे. आणि अशुची आहे, अशुद्ध, स्वच्छ पण तो राहत नाही, अशुची आहे. हर्ष शोकान्वित. हर्ष सुख, शोक दुःख, सुख दुःख याच्यानी युक्त असलेला आहे. हर्ष शोकाने युक्त असलेला असा करता म्हणले राजस परिकीर्तित. त्याला राजस असं तो प्रसिद्ध आहे, राजस म्हणणारा. म्हणजे हे जे सामान्यपणे जो जीव राहतो तो सहसा राजस आहे. लौकिक जे जीवन आहे ते लौकिक जीवन म्हणजे राजसिक जीवन आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आम्ही कशामध्ये तरी आसक्त असतो आणि कर्म जे करतो ते फलाच्या अपेक्षेनेच करत असतो. आणि ते जर मिळालं तर ते आणखीन हवं आहे म्हणून त्याच्याविषयी लोभ वाढत असतो. आणि जर कोणी दिलं नाही किंवा आपण काही अपमान केला की मग त्याच्यावर क्रोध करतो, त्याच्या काय मारामारी, हाणामारी, काय कोर्टात जा, हे करा, हे सगळ्या हिंसात्मक ज्या सगळ्या क्रिया होत असतात. आणि अशुची म्हणजे सगळ्या प्रकारची शुद्धी जी आहे, अंतर्बाह्य शुद्धी जी म्हणजे देह, मन, बुद्धी, प्राण हे सगळ्याची शुची असते. पण त्या कर्मामध्ये इतका तो व्याप्त होत असतो, गर्क असतो की त्या शुचीची पण त्याला भान राहत नाही. आणि मग रोगाने व्याधींनी ग्रस्त होत असतो. बाहेर पण कचरा टाकायचा, आत पण कचरा करायचा, डोक्याला तेल नाही लावायचं, आंघोळ केली तर करायची, नाही तर नाही करायची, असा तो राहत असतो. राजस करता जो कसा आहे, मुख्य रागी आहे. आता जेव्हा जे ज्ञान आहे, राजस ज्ञान कसं असतं, त्याच्यामध्ये म्हटलं की तो अनेकत्व पाहतो. पृथक्त्वेन तु यज्ञानम नानाभावान पृथक्विदान. ज्या ज्ञानामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये तो भेद बघतो, वेगवेगळ्या प्रकारचं अस्तित्व तो जाणतो. ते ज्ञान जे आहे ते राजसिक आहे. म्हणजे अनेकत्व पाहिलं की मग तू मी, हे माझं, हे तुझं, आणि मग माझ्यापेक्षा भिन्न आहे तर ते मला हवं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून मग त्याचं कर्मसुद्धा कसं असतं, तर कर्म कुठलं आहे की कामेप्सुना, कुठल्या तरी कामनेच्या इच्छेने ते केलेलं असतं आणि अहंकाराने केलेलं असतं. ही जो अहंकार जो आहे तो अहंकार म्हणजेच राग त्याच्यात असतो, आसक्ती असते. आता ही जी आसक्ती आहे ती कशी असते बरं? भगवंत जे सांगतात की भगवान म्हणतात तुम्ही माझ्यामध्ये आसक्त व्हा, माझ्यामध्ये मन लावा, मय्या आसक्त म्हटलंय. पण हा जो राजस करता आहे, म्हणजे जो लौकिक, जो सामान्य जीव मनुष्य आहे, तो कशामध्ये आसक्त असतो? तो आपल्या घर, परिवार, सगळे नातलग वगैरे त्याच्यामध्ये आसक्त असतो. आणि पैसे मात्र दुसरीकडून आणत असतो, म्हणजे काम दुसरीकडे करत असतो, पण तिथे आसक्त नसतो तो. कंपनीमध्ये पैसे मिळाले झालं, बाकी काय झालं तर त्यांना काय फरक नाही. कंपनी डुबणार आहे, लगेच राजीनामा देऊन ती बदलायची, दुसरीकडे जायचं लगेच. म्हणजे तिथे आसक्त नसतो, पण आश्रय त्याचा घेत असतो.
आश्रय त्याचा घेतलाय, पण जिथे आसक्ती आहे त्यांच्यासाठी तो करत असतो सगळं. ही असा रागी असतो तो. आणि मग कर्म कशासाठी करतो? फळाच्या अपेक्षेने. मग मैलोनमैल लांब जायचं, प्रवास करायचा आणि कष्ट करायचे जे आहे, अहंकार जो आहे ना, ते ह्या कर्माच्या फलाची अपेक्षा जी आहे, ते कर्मफल म्हणजे काय फक्त पैसा असं नाही आहे, सगळंच आहे ना. आपण ज्याला भज गोविंदमच्या भाषेत काय म्हटलंय, कामिनी कांचन कीर्ती, ह्या 3 ह्याच्यामध्ये जे म्हटलं म्हणजे स्त्री, पुत्र, घर, दार, पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक, मान, सन्मान, अनेक अनेक कितीतरी, त्याची काही यादी संपणार नाही, इतक्या त्या फलाची अपेक्षा त्याला सगळी असते. कर्मफल प्रेप्सु असे म्हणतात. कर्माच्या फलाविषयी सतत, म्हणजे थोडं जरी केलं तरी सुद्धा लगेच त्याला अपेक्षा असते. अरे एवढं दिलं, आता मग किती देणार म्हणून. साधं भाजीवाल्याकडे गेलो तरी, अरे एवढी भाजी घेतली, आता 2 कोथिंबीर दे फुकट म्हणून सांगतो ना आम्ही. फलाची अपेक्षा असते अशी, कर्मफलाची अपेक्षा. ही कधी आहे तर अहंकार आहे तिथं. जे कोणतं कर्म आम्ही करतो ते कसं करतो? फळाच्या अपेक्षेनेच केलं जातं, आणि म्हणून ते कर्म कुठलं आहे? काम्य कर्म आहे. मग जेव्हा तो अशुची आहे, हिंसात्मक आहे, म्हणजे तो नियत कर्म करत नाही, आणि त्या फळाच्या अपेक्षेने तो कर्म करतो, तेव्हा त्याचा अहंकार इतका असतो, अरे मी केलं एवढं. ते काम्य कर्म तो करतो. आणि जे ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात ना, ते कर्म कसं आहे? कामेप्सु, म्हणजे काम्य कर्म आहे. मग शास्त्रामध्ये काम्य कर्म निषिद्ध नाही सांगितलेलं आहे. जर तुमची कामना आहे तर त्या कामनापूर्तीसाठी या मार्गाने कर्म करा किंवा हे कर्म करा, हे असं सांगितलेलं आहे. ते निषिद्ध आहे, ते करायचं नाही असं नाही सांगितलंय. म्हणजे चोरी करण्यापेक्षा घाम गाळा आणि पैसे कमवा. सरळ मार्ग जो आहे, धोपट मार्ग जो आहे, तो करायचा आहे आपल्याला. कायद्याने त्याला सांगितलं की हो हे चालेल, केलं तर ते त्या मार्गाने तुम्ही मिळवू शकता. मग जेव्हा शास्त्राच्या अनुसार तो सगळी काम्य कर्म करत असतो. पुराणामध्ये वगैरे येतात ना, की त्यांनी 1000 यज्ञ केले, एवढे यज्ञ केले. कशासाठी बरं? म्हणजे फक्त या जगातलं जे सुख आहे ते मिळवणं असं नाही, आणखी पारलौकिक पण, स्वर्ग इत्यादी अमुक लोक, चंद्रलोक, इंद्रलोक, इंद्रपद, हे पण सगळ्या कामना आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी सगळे यज्ञ, याग, दान सगळं केलं जातं. दान पण केलं जातं, पण कामेप्सु, एवढं दान केल्यावर मला एवढं मिळेल, त्यासाठी हे केलं जातं. अशी कर्मफल प्रेप्सु आहे. प्रत्येक वेळी कर्मफलाची अपेक्षा तिथं असते, काम्य कर्म असतं. म्हणजे गुरुदेव नेहमी एकदा, आता बऱ्याच वेळा असं होतं की जे उच्चभ्रू वर्गातले जे लोक असतात त्यांना वेळच भरपूर, कसा वेळ घालवायचा मग, आणि भरपूर पैसा पण असतो, म्हणून मग ते टाइमपास म्हणून हे काम करत असतात. कुठल्या तरी अनाथ आश्रमात जायचं, त्यांना काय पार्टी करत असतात तिकडे, मग काय फळं वाटली किंवा काय कपडे वाटले, सगळे हे करत असतात. मग तिथे मोठ्या मोठ्या मग बातम्या पण त्या जातात, म्हणजे त्याचं प्रसिद्धी पण होते. मग आम्ही एवढं दिलं, आणि मग स्वतःहून टेंभा मिरवतात, आम्ही हे केलं ते केलं वगैरे, हे सगळं असतं. आणि मग गुरुदेवांकडे ते गेले, खूप चांगली सेवा करताय तुम्ही म्हटले, आणि खूप छान आहे, करत राहा म्हणले गुरुदेव. नंतर काही दिवसांनी परत ते आले, आणि गुरुदेवांनी ते विसरत नाही अजिबात ना. त्यांनी मग लगेच विचारलं, मग काय, कशी चालली आहे तुमची सेवा, हॉस्पिटलमध्ये वगैरे जाता तुम्ही? हे जात नाही म्हणे आता आम्ही. काय झालं, काय? अहो एवढं आम्ही तिथे काम सगळं दिलं, सेवा दिली, एक साधा कपभर आम्हाला कॉफी पण त्यांनी दिली नाही म्हटले. तेव्हा मग म्हणले की छोट्याशा कपभर कॉफीसाठी तुम्ही हे जर काम करताय, तर मग तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना त्याच्यापेक्षा जास्त मिळतं ना ते काम करण्याचं. तर ते छोटी सुद्धा अपेक्षा करायची नाही. कर्मफल प्रेप्सु असे म्हणायचे. पण माताजी, दशरथाने जो यज्ञ केला पुत्राच्या इच्छेने, तो
काम्य कर्म होतात. हो, काम्यकर्मच आहे ना ते. तो काम्यकर्म आहे, निषिद्ध किंवा तो निषिद्ध नाहीच आहे ना. काम्यकर्म हे निषिद्ध नाही आहे ना. काम्यकर्म शास्त्राप्रमाणे ज्या ज्या कर्माने मला आता मला पुत्राची इच्छा आहे, तर मग काय करायचं आहे, तो यज्ञयाग तो करायचा आहे. धनाची प्राप्तीसाठी सगळे यज्ञ वेगळे वेगळे सांगितलेले आहेत ना. वाजपेयी यज्ञ आहे, आणखीन काय कितीतरी प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. तसे काम्यकर्म आहे ते, बरोबर आहे. राज्य पाहिजे तर तो अजून काय त्या यज्ञाच्या वेळेस विचारतात तुम्ही कुठल्या कामाने करता यज्ञ. पण म्हणून तर आहे ना की जे वेदांमध्ये जेव्हा शास्त्रानुसार आम्ही कर्म करत असतो, तर त्या यज्ञ करत असताना आपल्या इंद्रियांवर संयम, मनावर संयम, शुचिता हे सगळं येतं. कारण यज्ञकर्म हे काही साधं नाही आहे. त्याच्यात अनेक जे विधी सांगितलेले आहेत. आता समजा आज यज्ञ करायचं तर त्याच्या आधी एवढे तर साधा गायत्री यज्ञ करायचा आहे तर 18,000 वेळा तुमचा रोज मंत्र झाला पाहिजे. तेवढा मंत्र केल्यानंतर मग तुम्हाला दीक्षा देण्याचा अधिकार असतो. रोज ते जप केलं पाहिजे, अनुष्ठान झालं पाहिजे. मग काय एक भुक्त एक नक्त एवढे दिवस उपास करायचा, जमिनीवर झोपायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, अनेक त्याच्यामध्ये विधी सांगितलेले असतात. आणि मग त्याच्याप्रमाणे मग जेव्हा करू ते पूर्ण, आणि जितकं कर्म काढलंय ना त्याच्यात सगळे जे काय करायचं आणि काय नाही करायचं ते व्यवस्थित करावं लागतं. जरा का चुकलं की मग गडबड होते सगळी. कुंभकर्णासारखं जे झालं ते त्याला पाहिजे होतं इंद्र, तर निद्राच तोंडात आली त्याच्या पदामध्ये. निद्रा मिळाली त्याला. ती काम्यकर्म असं आहे ना. पण त्याच्यामागे हा जो भाव आहे ना की यज्ञ भावनेने जेव्हा कर्म करायला लागले की ज्या अगदी म्हणजे प्राचीन काळ जे वेदांचं जे उत्क्रांती जी आहे त्याच्यामध्ये की जर ह्या निसर्गामध्ये एवढी सगळी दिसतं आहे की पाऊस पडतो किंवा काय वणवे लागतात, एवढं अग्नी आहे, एवढी शक्ती आहे, सूर्याचं एवढं हे शक्ती आहे, तर नक्कीच ही शक्ती जी आहे, जर ही एवढी शक्ती आहे तर आपण त्याची उपासना केली तर आपल्याला हे फळ देऊ शकतं. आणि म्हणून त्याच्यामधून त्या शक्तींची उपासना, शक्तींसाठी हा यज्ञयाग जे आहे हे देवता अर्चन ते करायला लागले. पण ते करत असताना ते इतक्या समर्पित भावाने त्यांनी केलं की त्या फळाची अपेक्षा त्यांची बाजूलाच राहिली आणि त्या देवतेविषयीच त्यांची, ज्याला आपण भक्ती म्हणतो, ती भक्तीच उत्पन्न झाली. मन इतकं अंतःकरण शुद्ध झालं की आता फळ नको आहे, मला तू हवं आहे म्हणून. आणि मग त्या परमेश्वराच्या शोधामध्ये ते पुढे गेलेले आहेत. जो चौथा जो हे आहे ना, पहिलं जे ब्राह्मण मंत्र, ब्राह्मण आणि अरण्यक आणि मग वेदांत जो आहे, तर त्या ब्राह्मण वेदामध्ये हे सगळे विधी आहेत, सगळे यज्ञविधी दिलेले आहेत. पण ते इतके प्रामाणिकपणे आणि यथाशास्त्र जेव्हा केलं तर ते अरण्यामध्ये म्हणजे एकाग्र झालं मन त्यांचं. तर फळाची अपेक्षा राहिली नाही त्यांना आणि मन एकाग्र होऊन त्याच्यामध्ये ते झाले. मग त्या समाधी स्थितीमध्ये त्यांनी जे अनुभवलं त्या मनबुद्धीच्या पलीकडे, ते म्हणजे पुढचं वेदांत चतुर्थ भाग जो आहे. पण ते राजस कर्मामध्ये तो कर्ता जो आहे तो कर्मफलाच्या अपेक्षेनेच कर्म करत असतो. त्याचं कर्मच मुळी काम्य कर्म असतं, दुसरं काही जो करत नसतो. एवढं. आणि मग अर्थातच त्याच्याकडे काय असतो, लोभ असतो. लोभ म्हणजे इतका प्रत्येक वेळी विचार करायचा, हां मग एवढे पैसे इथे, एक रुपयाचा जो हिशोब सगळा रोजचा आपलं हे चालू असतं. नाही, या बँकेत ठेवले तर तुम्हाला एवढे इंटरेस्ट मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त इकडे मिळतं. आणखीन काय 6 महिन्याच्या
FD मध्ये ठेवलं तर जास्त मिळेल, म्हणजे तोच सगळा विचार त्याच्यामध्ये की पैसे किती मिळतील, जास्त मिळतील, कमी मिळतील, कसं मिळतील, काय अमुक करा, त्या याच्यामध्येच तो राहत असतो, लोभी असतो तसा. आणि ह्या लोभ्यामध्येच भगवंतानी त्याला अर्जुनाला जो म्हणजे अर्जुनाने स्वतःला शब्द वापरला ना, कार्पण्य दोष, कृपणता येते त्याच्यामध्ये, कंजूसी येते. भरपूर बस मिळवत राहायचं पण त्याचा उपभोग पण घ्यायचा नाही, दुसऱ्यालाही द्यायचं नाही, ते सडून जाईल इतकं त्याचं ते साठवून ठेवायचं. हा लोभ इतका आहे की आपल्याला हे जे मिळालेलं धन आहे, हे शरीररूपी धन, मनाची शक्ती आहे, बुद्धीचा विचार आहे, हे सुंदर असा हा मनुष्य देह जो आहे, पण त्याचा उपयोग तो काय करतो, तो फक्त काम्यकर्म करण्यासाठीच करतो. इतके त्याच्यामध्ये तो कष्ट करत राहतो आणि स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये संपवून टाकतो. तो म्हणजे त्या लोभापायी तो स्वतःला दुसरं काही घेऊ शकत नाही, तो खरं काही मिळवतच नाही तसा. त्याला म्हणजे हे जे लोभ आणि काम्य फल म्हणजे कर्मफलाची अपेक्षा ठेवून जे कर्म करणारे, म्हणजे अगदी रोजचे उदाहरणं तशी की डोंबारीचा खेळ जो असतो, केवढा आव्हानात्मक ते करतात, पूर्ण धोक्यात त्यांचा जीव असतो, पण त्यांना किती जेमतेम खायला पण पोटभर मिळेल की नाही एवढं त्याला मिळत असतं. एवढं ते सगळं साहित्यवर गावोगाव न्यायचं, ते उचलून ठेवायचं, ते दोरी लावायची आणि ते आपल्याच पोरांना त्याच्यावर चालवायचं वगैरे, इतकं कष्टाचं आणि एवढं सगळं आव्हानात्मक डोक्याचं काम करतात, पण जेमतेम पोट भरतं त्यांचं, काही मिळत नाही. तसंच हे राजस कार्य आहे खरं. राजस करता म्हणून कष्ट करतो तो, पण त्याच्यातून त्याला काही मिळत नसतं. किंवा तो गारुडी असतो, एवढा विषारी साप एवढा स्वतःच्या डोक्यावर त्या पोतळीमध्ये घालून गावोगाव फिरत असतो. म्हटले भीक मागून पण जितकं मिळणार नाही तेवढं त्याला कसं मिळतं, असं इतकंच मिळतं त्याला. असा किंवा एखादा भला मोठा डोंगर पोखरून तो उंदीर काढतो, 4 दाणे त्याला धान्याचे खायला मिळतात, तसं हे कर्म आहे म्हटले. कामनेच्याने केलं, अरे ह्याच्यात मिळेल, मला एवढा पैसा मिळेल, मग मी हे करेन, मग ते करेन, असं होईल तसं होईल, आणि ते कष्ट करतच राहतो तो, आणि संपून जातं वेळ, आयुष्य संपतं आणि काहीच मिळालं नाही, किंवा अरे हे राहिलं, हे करायचं राहिलं, हेच होतं मुळी. आणि जसा जास्त लोभाने आणखीन त्याला कसं मिळेल ते तो बघत असतो, आणि मग ह्या सगळं करण्यामध्ये त्या अहंकारापोटी कसा होतो, तो हिंसात्मक होतो, क्रोधी होतो, कोणाला शिव्या गाळ्या घालायच्या, अपमान करायचे किंवा मारामाऱ्या करायच्या, लगेच अरे म्हटलं की का रे लगेच म्हणायचंच, मग अशांती होईल, नाही तर काही सगळेच असे जे सुंद उपसुंदच होऊन जातात सगळे. आणि हिंसात्मक म्हणजे फक्त बाहेरचे असं नाही, जेव्हा त्याचं मन इतकं त्या अहंकार, अरे मी एवढं कमवलं, माझं आहे हे सगळं, मग तो आपले गुरु, आपले वडील यांना सुद्धा तो किंमत देत नाही, किंवा त्याची पण दाद ठेवत नाही, तो त्यांना सुद्धा तो न्यायालयात न्यायला कमी करत नाही, किंवा त्यांचा अपमान करतो. हे सगळं काय आहे, हिंसा आहे. आपल्याच माणसांची जी शब्दाने हिंसा केली जाते, काही अपमान केला जातो, हे सगळं काय, हे राजस करता आहे तो सगळा, की त्याच्या मनामध्ये ताबाच राहत नाही. मुळे इथे कसं होतं की धृती आहे त्याच्याकडे, आणि इथे ही धृती वेगळी धृती आहे सगळी, त्यांनी वेगळ्यालाच कशाला तरी धरून ठेवलेलं आहे. हिंसात्मक होतं, तो काही वाटत नाही तशी हिंसा करण्याला. आणि अशुची आहे, अशुद्धी शब्द, काय शिव्या गाळ्या तोंडात काही राहतं, त्याला काही वाटतच नाही आपण काही अशुद्ध बोलतोय, कोणाच्या पुढे सभ्यता वगैरे काही आहे हे पण त्याला काही वाटत नाही. म्हणजे वाचेनी अशुची आहे, किंवा देह पण कसा राहायला काय हरकत नाही, कसंही वागायचं, कसंही फाटके कपडे घालायचे, काही घालायचं, तसा तो अशुची असतो, शुद्धता तिथं नाही राहत. आणि त्या भोगामध्ये असल्यामुळे मग आणखी नाही, म्हणजे त्याच्याही पलीकडे तो असतो.
म्हणजे हर्ष शोकान्वित. बघा आता एवढं काम्य कर्म कशा करता केलंय, इच्छा की मला याच्यात सुख मिळेल त्या हेतूनी तो ते कर्म करत असतो, आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी कर्म करत असतो. पण त्याला मिळतं काय, कधी सुख कधी दुःख, सतत ह्याच्यामध्येच तो असतो. महाभारतामध्ये त्याचं वर्णन असं केलंय की तो दिवसातून 1000 वेळा रडतो आणि 1000 वेळा हसतो. म्हणजे सारखा मध्ये घटकेत ते सुख मिळालं, हसायला लागलं, हर्षित झाला, लगेच दुसऱ्या वेळेला दुसऱ्या क्षणी दुःख रडायला लागतो. तो सतत हसणं रडणं म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळालं की सुख, आणि जे नको आहे ते मिळालं की दुःख, किंवा जे नको आहे जे हवं आहे ते नाही मिळालं की दुःख. सतत सुख दुःख, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुख. आणि इथे जे ज्ञान आहे ते म्हणतात हा सच्चे संसार, पहिले सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख असंच येणार आहे म्हटले. पण त्याच्या मनामध्ये तो विचार नाही की असं काही आहे का की सुखदुःखाच्या पलीकडे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि अखंड सुखप्राप्ती अशी आहे का, हे त्याला तो विचार नाही तेवढा करत. तो तर त्या आपल्या माणसांमध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या देहामध्ये आसक्त असतो. देहाची आसक्ती तिथं आहे, देवाची आसक्ती तिथं नसते. जिथं अखंड सुख जे आहे तिथं त्याचं लक्षच नसतं. त्यामुळे सुख दुःखाच्या सतत हिंदोळ्यावर तो असतो. हजारो हजारो सुख, हजारो हजारो दुःखांनी शोकान्वित, हर्ष शोकान्वित म्हटले. घटकेत सुख घटकेत दुःख. आणि याला काय म्हटलं, राजस करता आहे तो. त्याच्यामध्ये चंचलता आहे, कामना आहे, दृढता नाही आहे, ती तो रजोगुण आहे, स्वार्थ आहे. या सगळ्यामध्ये तो काय होतो, आणखीन बांधला जातो. जसं लोखंडाच्या साखळीने बेड्या जे असतात ते काम्यकर्मात लोभी जो असं असतो की तो राजाचा पण विचार करत नाही की अरे ह्याचा टॅक्स भरला पाहिजे किंवा काय आणखीन ह्याचं पैसे द्यायचे तर कसा व्यवहार झाला पाहिजे, काही कागदपत्र पाहिजेत, कुठलाच विचार नाही. बस फक्त पैशाचा मला मिळतायत ना बास झालं. मग हाच फक्त विचार जो आहे तो सगळा राजसकर्त्याचा विचार आहे. ती पण सगळी अशुचिताच आहे. आणि त्याच्याही पेक्षा खालचा म्हणजे जो तामसिक करता. आणि असे ते हे जगामध्ये आहे हे सगळं. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. तामसिक करता, तामसिक करता तो करता कोणता आहे हा, ज्याचं ज्ञान पण तामसिक आहे. कशाला तरी एकालाच धरून ठेवलं आणि ते म्हणजे सर्वस्व असं जो मानून काम करतो. आणि कर्म करत असताना कुठलं कर्म की त्याच्यामुळे काही आपण अडकू, त्याच्यामुळे काही हिंसा होईल, कोणी दुखावलं जाईल, स्वतःचाही नाश दुसऱ्याचाही नाश, ह्याचा काही विचारच नसतो. ते कुठलं आहे, तामस कर्म. आणि असा कर्म करणारा जो जीव, जो मनुष्य, जो करता, तो तामस करता तो कोण आहे, कसा असतो म्हणले, अयुक्त आहे. त्याच्यात कुठलीच युक्तता नसते, काही एक नियम बाबा त्याच्यामध्ये पूर्ण अयुक्त असतो, अस्थिर असतो, प्राकृत असतो. एखादा सुसंस्कृत जसा असतो, सुसंस्कृत काहीतरी अरे कसं वागलं पाहिजे, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, सगळे जे मॅनर्स आपण ज्याला म्हणतात, सगळे शिष्टाचार जो पाळणार आपण इथे प्राकृत असतो. जसं प्राकृत म्हणजे असभ्य हा जो असतो. स्तब्ध काय फरक नाही पडत, जसं दगडावर किती पाणी घाला, गरम घाला, गार घाला, त्याला काही फरक नाही पडत, असा दुराग्रही असतो म्हणले.
शठ असतो. शठ म्हणजे दुष्ट, अनैष्कृती, काय कर्मच करत नसतो तो, म्हणजे आळशी असतो. आलस, नैष्कृती, काही काम करत नाही आणि आळशी असतो, निराश असतो, विषादी आहे, दुःखी असतो, निराश आणि दीर्घसूत्री, बघू करू चाल ढकल चाललेलं असतं. असा करणारा जो आहे तो कोण आहे? तामस करता आहे म्हटले. आपलं मन जे आहे ते समजा साधक म्हणला की अरे मी तर साधक आहे, मी सात्विक करता आहे, जेव्हा असं आलं तर तो अहंकार तिथे आला, त्यामुळे तिथे रजोगुण येऊ शकतो, कामना येऊ शकते. आणि मन कोणी सांगावं ना, ते मन कधी तामसामध्ये जाईल सांगता येत नाही ना. कधी कधी असा आळस पण येऊ शकतो, काही करावंसच नाही वाटत, निराशा पण येते कधी. म्हणून मग ते सतत जागृत राहणं जे आहे की मनाला तामसामध्ये घालायचं नाही. केलं असेल तर त्याचा उपाय लगेच केला पाहिजे, मुद्दाम केला पाहिजे असा ना. मग कसं आहे, मग ते काय काय हे जे लक्षणं जर दिसली तर त्याला उपाय केला गेला पाहिजे. कसा आहे तो अयुक्त आहे म्हटले भगवंतानी 6व्या अध्यायामध्ये. जे कोणाला हा योग प्राप्त होतो तर म्हणलं जो युक्त आहे, सगळं जे युक्त आहे, युक्त आहार, चेष्टा, निद्रा, सगळं जे आहे त्याचं खाणं पिणं, चालणं बोलणं, उठणं बसणं, कधी झोपायचं कधी उठायचं, हे सगळं युक्त असतं. म्हणजे एक ठराविक किती करायचं आहे असं काही ते मोजमाप नाही आहे की इतकं 2 पोळ्या म्हणजे असं नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे आहे ना ते, पण ते युक्त पाहिजे, अति जास्त पण नाही आणि कमी पण नाही, असं जे आहे ते अशी जी. पण इथे काय सगळंच अयुक्त आहे, कशाचाच ताळमेळ नाही, कशाचाच नियम नाही, काही नाही जो आहे. कधी यायचं कधी जायचं, कुठेही झोपायचं, काही करायचं, असा जो असतो अस्थिर होणं असतो, तिथे कुठल्याही प्रकारची युक्तता नाही. त्याला त्याच्या मनावर संयम नसतो, विचारांवर काही काबू नसतो, ताबा नसतो, किंवा विचारांची दिशा त्याची योग्य नसते. सगळ्या प्रकारे तो अयुक्त असतो. जसं शेतामध्ये जे शेत लावलेलं असतं ते बरोबर छान पिकतं, पण त्याच्यामध्ये येणारे जे तण आहेत किंवा ते विषारी जे वायू आहेत ते कसंही वाढतं, ते कुठेही काही जातं ना. त्या एक वनस्पती आहे ती कुठेही, म्हणजे काय त्याला जमीन सुपीक आहे नापीक आहे कुठेही वाढतं, त्याला नावच आहे बेशरम झाड, त्याचं नावच आहे बेशरम. कसलंही जमीन उकिरडा असू दे, खाण सगळे तिथं पण ते वाढतं, आपलं छान फुलतं पण, फळं पण येतात त्याला. बेशरम असं ते नाव आहे, आमच्या गावामध्ये म्हणायचे ते, असं आयुक्त असं कुठेही ते वाढतं, त्याला काही हेच नाहीये ना. आणि प्राकृत आहे, तर प्राकृत म्हणजे कसं ना, जसं लहान बाळ आहे, ते लहान बाळ कसं नॅचरल, त्याला काही आहे का नियम, आपलं शिशू कुठंही करतं, भर सभेमध्ये रडतं ते, त्याला तिथं भूक लागते, तिथं त्याला खायला प्यायला दिलं, तसाच हा प्राकृत असतो. जसं नॅचरल जसं राहायचं, पण ते त्याच्यामध्ये काय आहे की बालिशपणा नाही आहे, तो निष्पापता नाही आहे, पण मला पाहिजे तसं मी करायचं असं आता काहीतरी जो आहे त्याचा विचारच तिथं नाही आहे. सगळ्यात असभ्यता आहे ती सगळी, असभ्यपणे जो वागणं आहे कसंही वागायचं. म्हणजे समर्थ तर इतकी ती मूर्खांची लक्षणं जी लिहिली आहेत त्याच्यात सगळी ही दिली आहे ना. किती छोट्या छोट्या गोष्टी सांगल्या, रस्त्याने जाताना चालत चालत खायचं नाही म्हणले, नाहीतर असं कपडे काहीतरी वर करून वरती सगळ्या लोकांना प्रदर्शन होईल असं उभं राहायचं नाही, असे जे उभे राहतात ते असभ्य प्राकृत आहे ते म्हणले. नाही तर मग प्राकृत म्हणलं अरे निसर्गाने असं केलं तर आम्ही केलं तर काय बिघडलं असं म्हणणारे हे तामसिक आहेत ना, ते प्राकृत आहे सगळं. नाही तर म्हणायचं ना की जेव्हा जन्माला आलो तेव्हा कुठं कपडे घालून आलो होतो म्हणून प्रकृतीसारखं राहायचं असं नाही ना. तर ती असभ्यता आहे ती. सगळे
जे संत सांगतात की आहार भय निद्रा मैथुनम समानमेतत् पशुभिर्नराणम, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ते सगळं त्या पशु आणि नर मनुष्याला सारखंच आहे. पण मनुष्यामध्ये भेद काय मग? जर तो तसंच 4ही गोष्टी ते आहारासाठीच राहायला पाहिजे, तेव्हा भूक लागली तेव्हा खाल्लं, पाहिजे तेव्हा झोपला, कुठेही झोपला, कसाही हे जर करत राहिला तो, तर त्या पशु आणि आमच्यामध्ये फरक काय राहिला? मग फरक काय आहे? तर म्हटले धर्म. काय करायचं काय नाही करायचं हा धर्म. मग तो धर्म काय पशूंसाठी आहे काय? गुराढोरांसाठी नाही आहे, मनुष्यासाठी धर्म आहे. तो जो आहे ते असभ्यता जी आहे ती काही फार भूषण नाही आहे. ते प्राकृत असणं तमोगुण आहे, तमोगुणाचं कर्म आहे ते. असं आमच्या 2-3 लेखामध्ये ते टाकलं होतं मी की ना, आपण समाजात तर हे जास्तच बघतो ना, हे साधक फार कमी दिसतात आपल्याला, पण तमोगुणी करते आणि राजसिक करते तर भरपूरच असतात. पण म्हणून तर आपल्याला जर हे मिळालं तर आपल्याला त्याच्याहून उठायचं आहे. स्पष्ट जिथे लिहिलेलं असतं येथे थुंकू नये, तिथेच पचापच थुंकलेलं असतं. इतके प्राकृत असतात सगळे, म्हणजे तिचं वापरायचंच नाही अजिबात. ती अयुक्त सगळे असे असतात. गाडी इथे पार्क करू नये म्हटलं की तिथेच पार्क केलेली असते गाडी. जे साधे नियम पण आम्ही जर पाळू शकत नाही, तर मग हे मोठे शास्त्राचे नियम ज्याच्यामुळे आम्हाला मुक्ती मिळेल, परमेश्वर प्राप्ती होईल, जे अनात्मा आहे, हे सगळ्या संसार बंधनातून जो सुटायचा आहे तो नियम, जे आपल्या मनाला संयमित करणारा नियम, आम्ही तिथे कधी पोहोचणार बरं? इतका तो प्राकृत असतो आणि स्तब्ध असतो. स्तब्ध म्हणजे त्याला काही फरक पडत नाही. पालथ्या घड्यावर पाणी जो म्हणतो असा जो असतो, धरूनच ठेवतो एकाला. काय ना, जसं की अरे बाबा लवकर उठत जा सकाळी, मग तो त्याचं नियम त्याचं शास्त्र सांगतो. जर का लवकर उठायचं तर मग सूर्य का नाही लवकर उगवत? तो का उशिरा उगवतो? 4 वाजता उगवायचं ना मग सूर्याने पण, तो पण उगवतो तर मी पण का उगवायचं, लवकर उठायचं? म्हणजे आपले आपले काहीतरी आडाखे तडाखे काढायचे, लावायचे, दुराग्रह जो आहे. आणि हे सगळं काय आहे की ते त्याच्यामागचं ज्ञानच हे आहे ना, की आपण जे करतो आहे त्या ज्ञानाने आपलं काही हित होणार आहे हा विचार पण नाही आहे, दुसऱ्याला काही हानी होतीये हा विचार पण तिथं नाही आहे. अशी असा शठ असतो, दुष्ट असतो. आणि खरं तर दुष्टता ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणारा असतो जास्त करून. दुसऱ्याचं धोंड पाड करतच असतो तो. काम काही करत नाही, तासनतास झोपून राहायचं. असे कित्येक, आम्ही बऱ्याच लोकांशी संपर्क येतात, असे कित्येक असे आहेत की सगळा परिवार आहे, पोरं बाळं असतात, पण हे सताड आपले बॉटल आहे महा आणि नशेमध्ये गर्क असतात. त्यात ते नशा आणा, ते करायला पण तो पैसा कमवत नाही. ते बिचारी ती बाई एकटी कष्ट करत असते, ती कमवते आणि तो हे घालवत असतो त्याच्यामध्ये. असा तो असतो नैष्कृतिक, आलस असतो. आलसचं ना ल आणि र, संस्कृतमध्ये ल आणि रचा ल होतो कधी कधी. तो अलस कशामुळे येतो? अरस असल्यामुळे असतो. त्याच्यामध्ये रसच नाही आहे त्याला. जसा सात्विक करता कसा असतो, उत्साही असतो. सगळ्या आपल्या कर्मामध्ये उत्साह असतो त्याच्यात. तर इथे त्याला मुळे उत्साहच नाही आहे, त्याच्यात काही रसच वाटत नाही. कशाकरता करायचं, काय करायचं, जाऊ दे म्हणून. अगदी त्याला सिनेमाला चल म्हणलं तरी पण त्याला नको, आज कंटाळा आलाय म्हणतो, झोपतोय मी. म्हणजे चांगल्या मनाला मनोरंजनाच्या मध्ये पण त्याला रस नसतो चांगलं. असा अलस आहे, अरस आहे त्याच्यात. कारण बुद्धीच तेवढी सगळी तमोगुणाने ग्रासलेली आहे, तिथे विवेकच नसतो. त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये तो करता असाच असतो, सगळा अलस आहे, विषादी आहे, सतत निराश असायचं. इतकं नकारात्मक, म्हणजे काय करायला सांगितलं ना, अरे बाबा काहीतरी काम कर, काम करून काय मिळणार आहे मला? तू इथे गेलास तर तुला 2 पैसे मिळतील, पण मग मला अमुक होईल. जे काही सांगू त्याच्यामध्ये त्याला काहीतरी विघ्न दिसत असतं, काहीतरी प्रॉब्लेमच दिसत असतात. हे नको, ते नको, असं नको, तसं नको.
असा विषादी निराशच असतो तो, कशातच त्याला आशावाद दिसत नाही काहीतरी केल्याने. पण अगदी उलट तो सात्विक करताय, संपूर्ण अंधार आहे, पुढे काही दिसत नाही, तरी सुद्धा तो मार्ग काढण्याची त्याची दृढ आशा असते, त्याचा प्रयत्न असतो. आणि इथे मात्र सगळा अगदी उघड सगळा असेल, प्रकाश असेल, तरी त्याला अंधारच दिसत असतो, विषादी असतो सगळा. आणि जरी करायला लागला तर कसा आहे, दीर्घसूत्री, हो करतो, उद्या मिळेल, उद्या उद्या, सगळं उद्यावर ढकलत असतो. म्हणून तर आमच्या कवीने एक छान उद्यावर, तू उद्या आहे म्हणून म्हणे आमचं जीवन चालू आहे, उद्या उद्या तुझी जर लागेल या, असं काय नाही, उद्या नक्की करू म्हणले. तो उद्या कधी उगवतच नाही खरं म्हणजे, उद्या म्हणल्यावर उद्याच ना. म्हणून दुकानावर पण लिहिलेलं असतं ना, आज रोग उद्या उधार. मग उद्या तुम्ही म्हणला तर उद्या ना, हा मग उद्या या ना, उद्या उधार आहे. उद्या कधीही येत नसतो खरा. जो दीर्घसूत्री आहे तो उद्यावर अवलंबून राहतो. जो उद्यावर राहिला त्याचा संपला, म्हणजे कार्यभारच संपला त्याचा. असा दीर्घसूत्री आहे. आज आत्ता करू ना, म्हणून जे कबीरजी जे म्हणतात ना, जे काय, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, असा म्हणणारा जो आहे. पण तो दीर्घसूत्री असतो, तो म्हणतो अब करे जो कल करो, कल करे सो परसो, परसो करे जो नरसो. पण त्याच्यानंतर कधीच नाही करायचं म्हणले, जाऊ दे. दीर्घसूत्री तो असा करता जो आहे, काय तामस करता आहे. तमोगुण हा पूर्ण आलस्य, प्रमाद हे आहे, की त्याला माहिती आहे काय करायचंय काय नाही करायचंय हे त्याला माहिती असूनही तो करत नाही, असा प्रमादी असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये हे सगळे गुण तिथं आहेत. आळस पण आहे, अज्ञान आहे, तिथे अज्ञानाने भरलेला बुद्धी संपूर्ण अज्ञानाच्या चिखलामध्ये बरबटलेली असते, म्हणून तो काही करूच शकत नाही. जसं ज्ञान आहे तसं कर्म घडत असतं, आणि जसा ते कर्म करणारा जो आहे तो त्याचं तसेच स्वभाव तिथं दिसत असतात. जो तामस जो आहे तो काय करत असतो, की एकाच कशामध्ये तरी अडकून पडतो. हे म्हणजे माझं सर्वस्व आहे, हे त्याचं ज्ञान असतं. आणि त्याच्यामुळे तिथं काही हेतू नसतो, काही मोठं ध्येय नसतं, दृष्टी त्याची काही संकुचित दृष्टी असते. आणि त्याच्यामुळे मग तो कर्ता जो आहे तो तामसिक बनत असतो. आणि जे कर्म मग जे काही करत असतो ते काय आहे, मोहात आरभ्यते कर्म म्हटले. सगळं जे कर्म असतं तो मोहाने करत असतो, म्हणजे तिथे कुठलं ज्ञान नसतं, विवेक नसतो, अंधारातच चाचपडत असतो तो आपला, ते मोह नसतोच. तो तामस करता आहे. आणि मग आता हे सगळं कशाकरता आम्ही पाहिलं, की आपल्याला आदर्श साधक बनायचं आहे. जर आपल्याला जे साध्य करायचं आहे तर इतक्या पुढच्यापर्यंत गेलो ना, बद्ध जो आहे हा तामस म्हणजे पूर्ण बद्ध असलेला आहे. राजसिक कदाचित मुमुक्षू पण होईल, कारण तो सुखाच्या शोधात आहे, कुठंतरी भटकतोय, तो कष्ट करतोय, पण चुकीच्या मार्गाने जातोय. कधीतरी त्याला जाग येऊ शकते. पण जो आता साधक झालेला आहे, की त्याला मुक्ती कशामध्ये आहे, काय आहे, सत्य काय आहे, विवेक हा झालेला आहे, आणि त्या मार्गाने आता त्याची साधना, त्याचं कर्म सुरू झालेलं आहे. तर असा जो कर्ता आहे, असा जो साधक आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, ही राजसिक कर्ता आणि तामसिक कर्ता जो आहे तो आपल्यामधला मारून टाकला पाहिजे, तो राहता कामा नये अजिबात. आणि त्याच्यामुळे मग राजसिक कर्म आणि तामसिक कर्म ही केलीच नाही पाहिजेत. आणि सोपं आहे खरं म्हणजे, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म ही कधी होणार नाही जेव्हा आम्ही कर्मफलाची अपेक्षा ठेवणार नाही. कर्मफलाची अपेक्षा नाही तर काम्य कर्म होणारच नाही आहे. आणि नियत कर्म जेव्हा आम्ही करू तेव्हा दीर्घसूत्रता आणि हे राहणारच नाही आहे. कारण जेव्हा जे आपलं कर्म करायचं आहे तेव्हा देश, काल, वस्तू या सगळ्याचा विचार करून कर्म केलं जातं. काळाची जी मर्यादा आहे ती राखून, किंवा प्रत्येक याचा मुहूर्त सांगितलेला असतो, किंवा कुठल्या वेळात किती वेळात काम झालं पाहिजे
हे सगळं ह्या सात्विक कर्मामध्ये येतं. सात्विक कर्म म्हणजे अमुक एक कर्म करणं म्हणजे सात्विक नाही आहे, पण ते करण्याची पद्धत पण कशी आहे ही पण जी आहे ती सात्विक कर्मामध्ये येतं. देशात म्हणजे कालाची मर्यादा राखायची आहे, देशाची शुद्धी ठेवायची आहे. नाही तर कर्म केलं आम्ही चांगलं पण सगळा कचरा इथे करून गेले, तसं नाही. देशाची शुद्धी पण राखली पाहिजे. आणि हे जेव्हा आम्ही कर्म करू तेव्हा मग पुढची पायरी आपण जाऊ शकतो. हे राजसिक आणि तामसिक कर्म का नाही करायचे? कारण हे अशुद्ध आहेत, अशुची आहे त्याच्यामध्ये. जे जसं आम्ही त्या चिखलात पाय बुडवलं तर माखणारच आहे पाय, जसं अंतःकरण हे चिखलानी माखून जाईल तसा. आणि मग जितका अंधार आहे तर मग हे दिसणारच नाही आहे. मग फलाची अपेक्षा जेव्हा आम्ही करत नाही तेव्हा आपोआपच ही जी राजसिक कर्म आपली किंवा काम्य कर्म ही निघून जात असतात. आता कसं आहे की जेव्हा सूर्य उगवतो तर त्या सूर्य उगवल्यावर सगळं लखलखाट होतं आणि सगळं आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. पण मग स्पष्ट दिसायला लागतं म्हणजे अंधार पण स्पष्ट दिसतो असं होतं का? नाही, तो अंधार नाहीसाच होतो मुळी. सूर्याच्या प्रकाशात अंधार पण स्पष्ट दिसला असं म्हणतात. अंधार नाहीसाच होतो मुळी. जर अज्ञान नाहीसं झालं, तिथे विवेकाचा दिवा जर झाला तिथे अज्ञान राहणारच नाही आहे. त्यामुळे रजोगुण आणि तमोगुण हे राहतच नाही मुळी. काही स्पष्ट दिसले म्हणजे आपल्या मनामध्ये कितीही आम्ही प्रयत्न केला तरी येणार नाही रजोगुण, असा होतो ना. तसा हे आहे. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिन्ही कर्ते आहेत. विभीषण जो आहे तो सात्विक कर्ता आहे, कुंभकर्ण म्हणजे तामसिक करता. 6 महिने झोपायचं, दीर्घ सूत्री, काही त्याला पटलं नाही. आणि जेव्हा उठल्यावर काय फक्त येथेचे खाणे, काय गाडा भरून त्याला अन्न आणि सगळं काय बैल आणि हे सगळे लागायचे. म्हणून त्याला 6 महिने झोपलेलंच बरं असतं म्हणायचं. 1 दिवसात एवढं खायचं, 6 महिने किती अन्न लागेल त्याला? 6 महिने उठणार ते, पुन्हा लगेच 1 दिवस खायचं आणि पुन्हा झोपायचं असं पाहिजे. पण मग होणार काहीच होत नाही. मग तिथे तमोगुणामध्ये आम्ही पडतो. पण जसं आपण बघितलं होतं की निद्रा जी आहे ती निद्रा कशामध्ये बरं ना, समजा समाधी आणि निद्रा हे दोन्ही सारखंच वाटतं ना. ठीक आहे, समाधी स्थिती ती ज्ञानी पुरुषाचं सांगितलं तरी समाधी म्हणजे त्याची निद्रा म्हणजे समाधी म्हणजे काय? निद्रा म्हणजे समाधी नाही आहे असं दिसायला ते दिसतं की निद्रेमध्ये सुद्धा कुठलाही देश नाही, काल नाही, वस्तू नाही, काही कुठलीच संकल्पना नाही आहे, मनबुद्धी पण तिथं नाही आहे. पण म्हणून ती समाधी नव्हे. तिथं काय आहे? इथे काय आहे की समाधीमध्ये अभाव आहे, सगळा बुद्धी नाहीच आहे इथे. आणि पण इथे काय आहे? सगळं आहे पण आम्हाला त्याचं भान होत नाही. इथे अभान आहे आणि इथे अभाव आहे, एवढा फरक आहे सगळा. म्हणून तमोगुण दिसतोय ते आरामशीर झोपले तर झोपा काढून आम्ही फक्त काय होणार आहे? आणखीन पतनच होणार आहे, आणखीन खाली खाली जायचं आहे, आपल्या शिडीवर चढत जायची आहे. समाधी स्थिती जी आहे तिथे जागृत अवस्था आली पाहिजे, जागृत अवस्थेमध्ये गेलं पाहिजे. हे जे त्यानिमित्ताने आठवलं आहे ना, दशरथ राजांनी जेव्हा यज्ञ केला आणि तेव्हा जे पायस अग्निदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी ते पायस दिलं. आणि दशरथ राजांनी कौसल्या आणि कैकेयी म्हणजे 2 भाग केले. एक भाग कौसल्याला दिला आणि त्यात दुसरा भाग आहे त्याचे पुन्हा आणखीन 2 भाग केले. एक भाग कैकेयीला दिला आणि जो उरलेला तो त्याला परत कैकेयी आणि कौसल्याने त्याला स्पर्श करून सुमित्रेला दिला. आणि 4 पुत्र हे जे झालेले आहेत तर त्याला ज्या वशिष्ठ ऋषींनी सांगितलं हे तुझे पुत्र जे आहेत त्याचे नाव पण तुम्ही ठेवा, गुरूंनाच सांगितलं त्यांनी.
ते चारही पुत्रांची नावं जे नामकरण करायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे 4 वेदाची तत्व आहेत म्हटले, वेद तत्व आहेत ही. तेव्हा वेद तत्व म्हटल्यावर ते 4 वेगळं वेगळं नाही आहे ना. त्याला जे मांडुक्यामध्ये जे ओंकाराचं जे सांगितलं आहे चतुष्पाद म्हटलंय त्याला, ते चतुष्पाद आहे. ओंकार हा चतुष्पाद सांगितला, अ उ म आणि जी अमात्रा जी आहे ती चतुर्थ जी आहे तुरीय अवस्था जी. मग हे अ काय आहे, अ जी जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्नावस्था आणि म ही निद्रावस्था आणि अमात्रा जी आहे ती समाधीची स्थिती. मग ती समाधी स्थिती अमात्रा म्हणजे राम आहेत, ते तिन्ही मध्ये आहेत आणि त्याहून भिन्न आहेत ते. आणि अ जो आहे तो जागृत जो आहे तो लक्ष्मण आहे, उ जो आहे तो स्वप्न म्हणजे शत्रुघ्न आहे आणि मग भरत निद्रास्थिती जी आहे ती म्हणजे प्राज्ञ जो आहे, विश्व तेजस आणि प्राज्ञ. आता ह्या जर जोड्या आपण बघितल्या तर बरोबर कोण असतात बरं, जास्त करून भरत आणि शत्रुघ्न असतात. तर भरत आणि शत्रुघ्न म्हणजे स्वप्नावस्था आणि निद्रावस्था. आता हे 2 काही वेगळ्या नसतात ना. जेव्हा आम्ही निद्रावस्थेत असतो तिथंच स्वप्नावस्था असते आणि जी स्वप्नावस्था असते तिथं निद्राच असते. त्यामुळे ते भरत आणि शत्रुघ्न बरोबर असतात. पण मग जागृत अवस्था आणि समाधीचा काय संबंध, हे कुठं वेगळंच आहे ना. पण जागृत अवस्थेशिवाय समाधी होऊ शकत नाही. जेव्हा मनुष्य पूर्ण जागृत असतो, त्याची बुद्धी इतकी तल्लख आणि तत्पर असते, तेव्हाच समाधी स्थितीमध्ये जाण्याची त्याची असते. म्हणून राम आणि लक्ष्मण हे बरोबर असतात कधी पण. पण तसे जे भाऊ कोण आहेत ते राम आणि भरत आणि शत्रुघ्न असे ते आहेत. तसेच ही जोडी आहे. मग जागृत अवस्था ही जी आहे, सतत तत्पर असणं जे आहे ते आम्हाला समाधीपर्यंत नेऊन ठेवू शकतं. अशी अमात्रेपर्यंत जायचंय. ह्याच्यामध्ये स्वप्न किंवा निद्रेमध्ये नाही झोपायचंय, आपल्याला बाहेर यायचंय त्याच्यामधून. ही अशी, पण ही 4ही तत्व जी आहेत त्या तिन्ही जगत जे आहे त्या जगताचा अनुभव जो आहे ह्या तिन्ही अवस्थांमध्ये येत असतो, असा जो आहे तो. आता उद्या आपण बघूया धृती जी आहे. तिन्हीमध्ये सात्विक कर्त्यामध्ये धृती आली, पण राजसिक आणि तामसिक मध्ये धृती नव्हती. पण त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची धृती असते ती समजेल आपल्याला. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.